फ्रेंड्स, मी गेल्या 4 दिवस झाले फ्रेंड्स. गेल्या 4 दिवसापासून खूप मी डिस्टर्ब आहे. म्हणजे मेंटली मी डिस्टर्ब खूप झालेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी किती खुश होते आणि मला खूप छान वाटत होतं. म्हणजे एक पॉझिटिव्ह वेब्स मला येत होते आणि म्हणजे मोटिवेट झाले होते मी कुठेतरी तुमच्या असे पॉझिटिव्ह कमेंट्स वगैरे पाहून. तर खूप छान वाटत होतं आणि असं वाटत होतं की मी कंटिन्यू छान कंटेंट तुमच्यासमोर घेऊन येऊ, छान व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येऊ, छान ब्लॉग्स मी तुमच्यासमोर घेऊन येऊ, असं मी काहीतरी प्लॅनिंग करत होते. बट जो मी प्लॅन केला होता तो पूर्णपणे एका प्रॉब्लेममुळे स्पॉइल झालेला आहे. म्हणजे मी स्वतः हँग झाली आहे. म्हणजे मी स्वतः डिस्टर्ब झाले, एवढी डिस्टर्ब झाली आहे, मला काही समजत नाही की मी नक्की करू काय. काही सुद्धा मला समजत नाही की मी काय करू. तर तुम्हाला सांगते मी ॲक्च्युली काय झालंय. गेल्या 4 दिवसामागे अजून पण गेल्या 4 दिवसापासून पण ती गोष्ट होत आहे आणि अजून पण आणि आता जस्ट एक अर्ध्या तासापूर्वी सुद्धा माझ्यासोबत ती गोष्ट झाली आहे. बट मी सांगत नव्हते. मला असं वाटतं की ही गोष्ट तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन काही झालं, बरं वाईट XYZ काही झालं तर माझ्याकडे प्रूफ असतील की म्हणजे नेमकं काय झालं होतं, कुठून सुरुवात झाली, ह्या सगळ्या गोष्टी एक सेफ असतील. म्हणजे प्रूफ असेल, प्रूफ असावं, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतेय. आणि झालं असं, मी दुपारचं असं जस्ट बसले होते इन्स्टा बघत, तर मग मला एक फोन आला आणि मी रिसीव केला. जस्ट रिसीव केला, मी हॅलो केलं, बट काही रिस्पॉन्स नाही आला मला समोरून. देन मी फोन कट केला. मग पुन्हा मी म्हणजे इन्स्टा वगैरे असं बघत बसले. पुन्हा फोन आल्यानंतर दुसऱ्या नंबरवरनं फोन आला. मग मी आधी नंबर पाहिला, अनोळखी वाटला, अननोन नंबर वाटला. मग तरी मी रिसीव केला. मग कानाला फोन लावला, काहीच रिस्पॉन्स नाही. तरी मी हॅलो 2दा-3दा बोलले. बट एकदम असं शांत क्लायमेट मला असं भास होत होतं, काहीच नाही. मग मी पुन्हा फोन कट केला आणि मी इग्नोर केलं. जाऊ दे म्हणलं, असेल कोणाचा तरी रॉंग नंबर लागत असेल असं मी विचार करून फोन कट केला. आणि मग पुन्हा मी रील्स वगैरे बघत होते. आणि ते झाल्यानंतर पुन्हा दुसऱ्या नंबरवरनं मला फोन आला आणि मग मी लगेच पटकन उचलला आणि कानाला फोन लावला. तर काहीच रिस्पॉन्स नाही. मग थोडंसं मला असं डाऊट यायला लागलं की म्हणजे हे काय असं होतंय म्हणून. मग नंतर मी काय केले, फोन उचललेच नाही. म्हणलं कोणाचा का असा का फोन मी उचलला नाही. आणि ज्या नंबरवरनं फोन आला होता मी तो नंबर ब्लॉक करून टाकला, लगेच ब्लॉक करून टाकला. आणि परत एक 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा एक फोन आला, मी नाही उचलला. पुन्हा फोन आला, मी तरी नाही उचलला. असे जवळ मला 100+ मला फोन आले, 100च्या पुढेही. आणि हे मी असंच काही फेकत नाहीये, ही सिरियसली आहे. आता ज्या मोबाईलमध्ये मी शूट करतेय तो तर मी असं तुम्हाला दाखवू नाही शकणार की किती फोन्स आले वगैरे. तर ज्या सिमवरून फोन येत होते मी तो सिम कार्ड काढला आणि ह्या मोबाईलमध्ये मी सिम कार्ड टाकलाय तो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मला दाखवता येईल की खरंच किती मिस कॉल येऊन गेले. आणि आत्ता जस्ट एक अर्ध्या
अर्ध्या 40 मिनिटा आधी मिस कॉल्स आलेत. मी तुम्हाला दाखवते, एक सेकंड. हे बघा, 18 मिस कॉल्स दिसते का तुम्हाला? 18 मिस कॉल येऊन गेलेत. किती? 18 मिस कॉल्स बघू शकता तुम्ही. 18 मिस कॉल येऊन गेलेत. आणि त्याआधी पण मी तुम्हाला दाखवते किती मिस कॉल येऊन गेले. हे बघा, इथं तर दिसत असेल तुम्हाला 18 मिस कॉल्स. ठीक आहे. आणि हे मी ओपन करते, तर बघा इथे बघा तुम्ही, तर बघू शकता. मी नंबर ब्लर करणार आहे, कारण मी नंबर तो ब्लर करणार आहे कारण काय माहिती कुणी माझ्यासोबत प्रँक करत असेल किंवा माझ्याच ओळखीचं कोण असेल, मुद्दामून असं कोण करत असेल, हे आता मी नाही सांगू शकत. बट मला काय सांगायचंय, कुणी जर प्रँक करत असेल तर इतकं तर नाही करणार है ना, इतके तर कॉल्स नाही करणार ना. कंटिन्यू एवढे कॉल्स, एक झाले की एक झाले की एक झाले की. मी जवळजवळ हे आता हा नवीन नंबर आलाय सकाळपासून, जवळजवळ मी 25 ते 30 नंबर ब्लॉक केलेत. एवढे मी नंबर ब्लॉक केलेत तरी पण अननोन नंबरवरनं फोन येतच आहेत. आणि तुम्हाला मी प्रूफ दाखवते. हे तर झाले 18 कॉल्स. मी हिस्ट्रीमध्ये जाते, ह्याच हिस्ट्रीमध्ये जाते बघा. तर हे बघा, बघू शकता तुम्ही किती मिस कॉल्स आहेत. हे सगळे हे मिस कॉल्स आहेत. हे एवढे सगळे मिस कॉल्स बघा, एवढे. बघू शकता तुम्ही एवढे मिस कॉल. बापरे, बघा तुम्ही केवढे मिस कॉल्स आहेत. एवढे मिस कॉल आलेत फक्त. तर ह्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाली आहे की कोण असेल हा व्यक्ती. आणि हा, ज्या वेळेस फोन मी उचलला होता त्यावेळेस मला एका जेंट्सचा आवाज आला होता. आणि म्हणजे मी कधी तो आवाज ऐकलेला नाहीये, खूप असा वेगळाच आवाज येत होता. तर बहुतेक कोणतरी जेंट्सच आहे. तर मी खूप विचार करतेय, आठवतेय की मी हा नंबर कोणाचा असेल, तरी मी ट्रू कॉलरवर टाकतेय तर वेगळंच काहीतरी येतंय ते. तर ट्रू कॉलर पण व्यवस्थित नाव येत नाहीये. तर मला खरंच समजत नाहीये की नक्की आहे कोण. आणि माझा नंबर, माझा पर्सनल नंबर मी कुठेही शेअर केलेला नाहीये. म्हणजे आमची जी टीम आहे, शूटची जी आमची टीम आहे, त्यामध्ये मोजक्याच लोकांकडे माझा नंबर आहे. 4-5 व्यक्तीकडेच माझा नंबर आहे. अदरवाईज माझा नंबर कुठेच मी दिलेला नाहीये, कुठेच नाही. मी कुणालाच असा माझा नंबर देत नाही. तर मला हे समजत नाहीये की माझा पर्सनल नंबर म्हणजे गेला कसा. एवढे कॉल्सवर कॉल्स, एवढे कॉल्सवर कॉल्स येतात ते की म्हणजे मला खरंच समजत नाहीये. मी काय सांगू तुम्हाला. आणि मी लगेच असं पुढचा पाऊल पण उचलू शकत नाहीये की कंप्लेंट करा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक्सेट्रा वगैरे. मी नाही करू शकत आहे, कारण अजून कन्फर्म मला माहित नाही की ते आहे कोण. असं नाही व्हायला पाहिजे की मी कंप्लेंट करणार आणि तेच आणि आपलंच जवळचं कोणीतरी निघेल. प्रँक वगैरे पण असू शकतं, मे बी प्रँक वगैरे पण असू शकतं. आणि परत एक विचार येतं की प्रँक, एवढे फोन्स, एवढे. मला काही सुद्धा समजत नाही की मी नक्की काय करू. आणि मेन गोष्ट ही आहे, माझ्या मोठ्या बहिणीची तब्येत जरा खराब झालेली आहे. ती हॉस्पिटलमध्ये आहे, ॲडमिट आहे. तिला घशाचा प्रॉब्लेम झालाय,
ते आता काहीतरी व्हायरल इन्फेक्शन निघालंय ना, तर त्याच्यामुळे तिची तब्येत ठीक नाहीये. त्यासाठी मम्मी आणि पप्पा नाशिकला गेलेले आहेत आणि घरामध्ये फक्त मी आहे आणि 2 भाऊ आहेत. एक भाऊ तर बाहेरच असतो, जो भरती झालाय तो, आणि छोटा भाऊ पण जास्त घरात नसतो. त्याच्यामुळे मला आणखी भीती वाटत आहे. तरी मी हे सगळ्यांना सांगितलंय आणि मम्मी पप्पांना पण मी फोन करून बोलली आहे की असं असं आहे म्हणून. मला फोन येतात ते, तरी मी नंबर जे आलेले मी ते शेअर पण केलेले आहेत की बघा हा कुणाचा नंबर आहे आणि काय येतोय, मला काय येतात ते सारखे फोन. तर पप्पा बोलले की टेन्शन घेऊ नको, आम्ही येणार आहे 2 दिवसात. तिला जसा डिस्चार्ज मिळेल तसा आम्ही लगेचच निघू म्हणून. आणि मला वॉर्निंग दिली आहे की जोपर्यंत आम्ही येत नाही तोपर्यंत घराच्या बाहेर निघायचं नाही. सो हा बोलले. मी पण म्हणलं मी घराच्या बाहेर नाही निघणार, कारण की मला पण भीती वाटत आहे की नक्की कोणाचा फोन वगैरे आहे ते. तर मी घरामध्येच आहे. गेल्या 3 दिवस झालं मी घरातून बाहेर निघालेली नाही. सो 3 दिवसापासून मी घरातच आहे, मी कुठेच गेलेले नाहीये. आणि लवकरात लवकर मला जाणून घ्यायचंय की हे फोन्स कोण करतंय. आणि मी जर रिटर्न लावायला गेले ना तर फोन नाही लागत, फोन लागतच नाही. आणि मला नाही माहिती की हा व्हिडिओ ते व्यक्ती बघत आहे का नाही जे मला फोन करत आहेत, काय माहिती नाही मला. तर प्लीज कुणी फोन करत असेल तर प्लीज फोन करू नका. असं एखाद्याच्या मनाशी खेळू नका, त्यांना अशी भीती दाखवू नका. काय बोलू मला काही समजत नाहीये. घरात बसून बसून मला कंटाळा आला आणि भीती तर एवढी मला वाटती ना. मी पण नाशिकला जाणार होते, का नाही गेले त्याचं कारण असं आहे, कारण की आमच्या घरात आहे डॉग आहे आमच्या घरामध्ये, तिचं नाव आहे डॉली. तर जर मी गेले तर मग जेवण वगैरे कोणीही नाही देऊ शकणार. आणि भाऊ पण आहे जो की आता भरती झालाय ना, मग वेळेवर जेवण द्यावं लागतं, चहा वगैरे सगळं काही त्याला वेळेवर द्यावं लागतं, त्याची ट्रेनिंग चालू आहे. सो त्याच्यामुळे मला म्हणजे मला नाही तर मम्मीला तर थांबावंच लागतं इकडे. तर मी म्हणलं तू जा, मी आहे इकडे. त्याच्यामुळे तर असं होत नाहीये, म्हणजे मी एकटी आहे म्हणून तर असं कोण करत नाहीये ना. मला तर काही समजत नाही फ्रेंड्स, मी काय करू. तरी पप्पांच्या फ्रेंडला सांगितलेलं आहे की थोडंसं नजर वगैरे ठेवा म्हणून. आणि तसं भाऊ आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. बट भाऊ पण कधी असतात आणि कधी नसतात, त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते. म्हणजे रात्रीचं लवकर येत नाहीत ते घरी, त्याच्यामुळे मला थोडीशी भीती वाटतेय. थोडी नाही, खूप भीती वाटायला लागली मला. आणि हा मोबाईल आता मी एअरप्लेन मोडवर टाकलाय की व्हिडिओ करताना मध्ये फोन येऊ नये म्हणून. तर हा असाच असतो मोबाईल घरामध्ये इमर्जन्सीसाठी. तर त्याच्यामुळे मी सिम कार्ड टाकलाय ह्यामध्ये की तुम्हाला दाखवता येईल म्हणून. कारण की जर मी ह्याच्यावर रेकॉर्ड केलं असतं तर मला दाखवता आलं नसतं. मी कसं दाखवणार ना, शूट पण ह्याच्यावरच करायचं आणि मग ते फोन पण ह्याच्यावर कसं दाखवता येईल म्हणून मी सिम कार्ड ह्याच्यामध्ये टाकला आणि मग ते कॉल्स आलेले तुम्हाला दाखवले मी. तर मी तो नंबर अजून डिक्लेअर म्हणजे असं प्रॉपर तुम्हाला नाही दाखवू शकत, कारण की जर कुणाचा असेल किंवा कुणी प्रँक करत असेल माझ्यावर तर मग तो त्यांचा पर्सनल नंबर पण जाईल. अजून कन्फर्म नाही आहे, म्हणजे मी कन्फर्म नाही सांगू शकत की प्रँकच असेल का कुणी मला त्रास देते मुद्दामून.
मी नाही सांगू शकत, ते देवालाच माहिती. 60% हा प्रँक नाही आहे, कोणतरी मला मुद्दामून त्रास देत आहे आणि 40% मला हा प्रँक वाटत आहे. तर आय होप की हा प्रँकच असावं, कारण की मी तर एक नंबरची भीती भागू आहे. टेन्शन येतं मला खूप, लगेच छोट्या छोट्या गोष्टींचं मी लगेच टेन्शन घेऊन बसते. चला ठीक आहे, असू द्या. आणि हा व्हिडिओ मी पोस्ट करणार. आणि जे पण मला फोन करत आहे तर प्लीज सांगते मी, मला असं त्रास देऊ नका, मला असं फोन करू नका. जे काही आहे, जे काही बोलायचं असेल तर क्लिअरली बोला, स्पष्ट बोला. मी बोलेल, तुमचे उत्तर मी देईल. काय असेल तुमचा प्रॉब्लेम मी ते म्हणजे जर माझ्याकडनं सॉल्व्ह होत असेल तर मी ते सॉल्व्ह करेल. बट असं प्लीज एवढे फोन करून मला त्रास देऊ नका. आणि मी मोबाईल ऑफ नाही ठेवू शकत, कारण की आता घरच्यांचे फोन येतात, कुणाचे पण फोन येतात, म्हणजे घरचे, भावाचे, असं इमर्जन्सी म्हणजे कुणाला पण फोन करावं लागतं. तर आपण असं मोबाईल पण बंद नाही ठेवू शकत ना. आपण जर बंद फोन ठेवला तर मग समोरच्या व्यक्तीला टेन्शन की बाबा हिचा फोन का बंद लागतो. एकतर मी आधीच मम्मी पप्पांना सांगून ठेवले असं असं आहे, आणि त्यात माझा फोन बंद लागला तर मग माझे पप्पा अजून तिथं टेन्शन घेऊन बसतील, माझे मम्मी पप्पा. त्याच्यामुळे मी फोन पण नाही बंद करू शकत आहे. तरी मी जवळजवळ तुम्हाला खरं सांगते 25-30 नंबर मी ब्लॉक केलेत. मग तुम्ही विचार करा ना, एवढ्या नंबरवरनं कोण प्रँक करेल, कोण कंटिन्यू फोन करेल, एवढ्या नंबरवरनं प्रँक करेल. आपण जर कोणाला म्हणजे प्रँक करण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्रास दिला तर लगेच त्या व्यक्तीने ब्लॉक केलं. मग आपण दुसऱ्या नंबरवरनं म्हणजे मम्मी पप्पांच्या कोणाच्या पण फोनवरनं फोन करून बोलतो की अरे बाबा मी प्रँक करत होते, अगं तो माझा नंबर आहे, अगं लगेच आपण क्लिअर करून टाकतो ते, अनब्लॉक कर, तो माझा नंबर आहे असं. बट एवढे नंबर, एवढे 100च्या वर, 150च्या वर आहेत. 150 आता जस्टच मी तुम्हाला दाखवलं, 18-19 मिस कॉल्स होते. मी नाही रिसिव्ह केले फोन कोणाचे. आणि पप्पांनी पण मला सांगितले, वॉर्निंग दिली की फोन अजिबात उचलू नको, कुणाचे पण असू दे. पण ज्यांना ज्यांना ओळखतं आपल्या मोबाईलमध्ये ज्यांचे नंबर सेव्ह आहेत ते तर ऑब्व्हियसली आपल्याला माहितीच पडतं की कुणाचं आलं कुणाचं नाही, तर आपण ते रिसिव्ह करू शकतो. बट असे अननोन नंबरवरनं आलं तर फोन अजिबात उचलू नको असं मला पप्पांनी सांगितलेलं आहे. सो चला आता पुढे काय होतंय, म्हणजे हे किती दिवस फोन येतील, मला टेन्शन आले. कंटिन्यू जर फोन येत असेल तर मी काय करू. तर बघू पुढे काय होते ह्याचं. मी नक्कीच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल की काय झालं नक्की, हे फोन करणारं कोण आहे, हा प्रँकच होता का मला कोणीतरी त्रास देतंय, हे नेक्स्टच समजेल काही दिवसांनी. म्हणजे पप्पा मम्मी आल्यानंतर नक्कीच ह्याचा निकाल लावतीलच. सो मी काय घराच्या बाहेर निघणार नाही, मी घरीच आहे. तर चला फ्रेंड्स, काळजी घ्या, आणि काळजी घेणं मला पण खूप गरजेचं आहे. तरी तुम्हाला मी खोटं नाही सांगत फ्रेंड्स. हे बघा, हे सगळे हा दार, इकडचा दार, खिडक्या वगैरे मी सगळं बंद करून बसली आहे. हे पण मागचं सगळं पॅक आहे, सगळं मी बंद करून बसली आहे घरातच. नक्कीच मी तुम्हाला सांगेल की हा प्रकार आहे तरी काय. चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. नक्कीच सांगेल पुढे काय झालं आणि काय नाही ते. बाय बाय.